Dear student, today is our lecture number 7 from life processes in living organism part first. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये we have seen about the difference between mitosis and meiosis. याच्यामध्ये डिफरन्स बघितलेले खूप इम्पॉर्टंट आहे. आज फक्त आपल्याला मायटोसिस बघायचं आहे and this is our last lecture. या लेसनचा लास्ट लेक्चर असेल. ओके, विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट. Mitosis completed in two stages: karyokinesis and cytokinesis. Karyo means nucleus, kinesis means division. Cytokinesis, cyto means cytoplasm and kinesis means division. First karyokinesis, division of nucleus, and second one cytoplasm means division of cytoplasm. Simple आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट बघायचे आपल्याला अबाउट karyokinesis. First stage of mitosis is karyokinesis. Karyokinesis takes place in 4 stages. Karyokinesis 4 stages मध्ये कंप्लीट होतो. मग त्याचे नाव लक्षात ठेवायचे, सिक्वेन्स न लक्षात ठेवायचे. त्यासाठी आपल्याला तिथं तुम्हाला स्लाइड मध्ये दिलेले PMAT. P means prophase, M means metaphase, A means anaphase, T means telophase. इन शॉर्ट या 4 पॉइंट्स PMAT इन शॉर्ट मध्ये लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला सांगतोय. P प्रोफेज. इन प्रोफेज मध्ये काय होतं? ओनली कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स. ओके, कंडेन्सेशन होतं. नेक्स्ट मेटाफेज. ऑल द क्रोमोझोम्स, सगळे जे क्रोमोझोम्स आहेत ते मिडल लाईनला, मिडल आणि इक्वेटोरियल प्लेन मध्ये येतात. एक मिडल लाईन मध्ये पॅरलल टू इच अदर. लास्ट वन एनाफेज. एना मीन्स अवे फ्रॉम इच अदर. जे क्रोमॅटिड्स आहेत ते अवे फ्रॉम इच अदर, एकमेकापासून लांब जातात. आणि टेलोफेज, 2 न्यूक्लियस आर फॉर्म. जे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. मग त्याचं एक्सप्लेनेशन आपण विथ डायग्राम आता बघूया. डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन लुक हियर. फर्स्ट इज प्रोफेज. लुक द डायग्राम. डायग्राम कडे बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतो? न्यूक्लियस स्टार्ट टू अपियर. न्यूक्लियसच्या आतमध्ये स्टार्ट होतो, क्रोमोझोम्स दिसायला स्टार्ट होतो. लुक दॅट क्रोमोझोम्स आर थ्रेड लाईक. डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दिसेल तो क्रोमोझोम पूर्ण थ्रेड लाईक दिसतो. थ्रेड लाईक मीन्स हे डीएनएच असतं, थ्रेड लाईक दिसतो. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ऑल्सो देअर. न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा आहे, न्यूक्लियोलस न्यूक्लियस आहे. आणि आणखी काय? सेंट्रिओल्स. आपण वर नाव लिहिलेले सेंट्रिओल्स ते पण आहे डायग्राम मध्ये. ह्या डायग्राम कडे आता बघितला. आता हे प्रोफेज स्टार्ट होण्या अगोदरची डायग्राम आहे. मीन्स बिफोर प्रोफेज. प्रोफेज स्टार्ट होण्या अगोदरची डायग्राम आहे. आता प्रोफेज स्टार्ट झाल्यानंतर लुक हियर सेकंड स्लाइड. सेकंड डायग्राम पहा. दिस इज अ प्रोफेज. आता प्रोफेज मध्ये काय काय चेंजेस असतात, ऍक्च्युअल पॉइंट्स काय आहेत? लुक द फर्स्ट पॉइंट, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट इन अ प्रोफेज. प्रोफेज मध्ये काय होतं? कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स होतं. कंडेन्सेशन होतं म्हणजे काय होतं? दे बिकम शॉर्ट अँड थिक. सेकंड पॉइंट इज दे बिकम शॉर्ट अँड थिक बोन chromosomes. Okay, next one, they start appear along with their pair of sister chromatids. Sister chromatids means ते सिंगल होता. ओनली ते क्रोमॅटिड सेंट्रिओल्स असतो. मग त्याला एक डुप्लिकेट लाईक सेम सिस्टर क्रोमॅटिड त्यांच्यासारखं सेम. मग ते आपल्याला 2 चे 4 आर्म्स दिसतील. अगोदर 2 आर्म्स होते, त्याचे 4 आर्म्स दिसतात, 4 आर्म्स दिसतात. म्हणून त्याला पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स असं बोललेलं आहे. इथपर्यंत क्लिअर असेल. 3 पॉइंटचा नेक्स्ट आहे पॉइंट नंबर 4. सेंट्रिओल्स काय झालेले? डुप्लिकेट झालेले अँड each centrioles move to opposite pole of the cell. The सेंट्रिओल्सचं डुप्लिकेशन झाल्यामध्ये अगोदर एक सेंट्रिओल होतं, त्याचे 2 सेंट्रिओल्स झालेले. सेंट्रिओल्स झाल्यानंतर काय होतं? The centrioles moves to opposite pole of the cell. 2 साइडला 2 सेंट्रिओल्स अपोजिट पोलला मूव्ह होतात. हा पॉइंट नंबर 4. and last point is nuclear membrane and nucleolus start to disappear. Simple point आहे. only 5 point is there. फक्त 5 पॉइंट आहेत, 5 पॉइंट आहेत प्रोफेज मध्ये. सिंपल. एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे कंडेन्सेशनचा. आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो? डिसअपियर होतो. डिसअपियर व्हायला स्टार्ट होतो. नेक्स्ट वन क्रोमॅटिन सिस्टर क्रोमॅटिन सुद्धा फॉर्म होतात. अगोदर फक्त 2 आर्म्स होते, तिथे 4 आर्म्स दिसतात आपल्याला क्रोमोझोम्स मध्ये. आणि सेंट्रिओल्स आहे त्याचं पण डुप्लिकेट होतं, 1 चे 2 होतात. नेक्स्ट फेज आपल्याला बघायची आहे मेटाफेज. मेटाफेजचा मिनिंग सांगितलेलं आहे मी. मेटा मिडल. प्रोफेज कंडेन्सेशन. मेटामध्ये काय करायचंय? मिडलला सगळे क्रोमोझोम्स कसे आहेत? ते पॅरलल टू इच अदर मिडल लाईन मध्ये येतात इन इक्वेटोरियल प्लेन. ओके, लुक डायग्राम.
मेटाफेजच्या डायग्राम बघितलं तर तुम्हाला लक्षात आहे, ऑल क्रोमोझोम्स लाई इन मिडल इक्वेटोरियल प्लेन, सगळे इक्वेटोरियल प्लेनला आलेले आहेत. सिंपल आहे. एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट वन, त्याच्यामध्ये स्पिंडल फायबर फॉर्म झालेले आहेत. स्पिंडल फायबर, जे फायबर थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतो, तर स्पिंडल फायबर क्रोमोझोम्सला असे टाईटली बाउंड झालेले आहेत, ते स्पिंडल फायबर्स आहेत. हे असे पॉइंट आहेत वन बाय वन. आता एक्सप्लेनेशन पहा. ही डायग्राम बघितलं, लुक्स द फर्स्ट पॉइंट इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे त्याच्यात स्टार्ट झाली होती डिसॅपियर व्हायला, इथं कम्प्लिटली डिसॅपियर झालेली आहे, दिसेनाशी झालेले आहे. सेकंड आहे क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोझोम्सचं सुद्धा कम्प्लीट कंडेन्सेशन झालेलं आहे. डायग्राम मध्ये पहा, क्रोमोझोमचं कम्प्लीट कंडेन्सेशन झालेलं आहे. अँड ईच वन इज सीन विथ सिस्टर क्रोमॅटिड. आणि सगळ्यांचे क्रोमोझोमचे 2 आर्म्स होते, 4 आर्म्स दिसत आहेत. मीन्स ईच वन इज सीन विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, सिंपल आहे. त्यातलाच पॉइंट आहे. परत त्याचं जे क्रोमॅटिड्स फॉर्म झाले त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आता मेन पॉइंट जो आहे, ऑल क्रोमोझोम्स अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेनला सगळे एकमेकाला असे पॅरलल सेंटरमध्ये दिसत आहेत. तुम्हाला डायग्राम मध्ये बघितला तर तुम्हाला लक्षात येईल, सगळे क्रोमोझोम्स आहे एका सेंटर प्लेन सेलच्या मिडलला येत आहेत, म्हणून मेटा. ओके, सेंट्रल. अँड लास्ट पॉइंट फ्रॉम दिस, स्पिंडल फायबर फॉर्म बिटवीन सेंट्रिओमर अँड सेंट्रिओल्स बघितला होता आपण. सेंट्रिओल्स जसं पहिल्या ह्याच्यामध्ये प्रोफेजमध्ये बघितला होता, मूव टुवर्ड्स द पोल. एक पोलला एक अपोजिट पोल डायरेक्शन गेले होते त्याच्यामध्ये. आणि क्रोमोझोम्समध्ये काय फॉर्म होतं, स्पिंडल फायबर तयार होतो. त्यांना टाईट करण्यासाठी, त्यांना बांधून ठेवण्यासाठी एक स्पिंडल फायबर आहे. ओके, सिंपल आहे. डायग्राम मध्ये दिसतं तुम्हाला स्पिंडल फायबर्स पण आहेत. कशामध्ये स्पिंडल फायबर आहे, सेंट्रिओल्स अँड क्रोमोझोम्स. सिंपल. सेकंड आहे मेटाफेज, आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतरची फेज आहे एनाफेज. ए फॉर अवे. क्रोमोझोम्स ब्रेक होतात, अवे फ्रॉम इच अदर, सेपरेट होतात, एकमेकापासून लांब जातात. ए अवे असं लक्षात ठेवा. ए अवे, एम मिडल. सिंपल आहे. आणि शेवटचा जो टी आहे, टी मीन्स टू न्यूक्लियस. ओके, नेक्स्ट फेज बघूया आपण. सपोज पहा ते डायग्राम, एनाफेज काय झालेलं आहे. एनाफेज, ए मीन्स अवे, याचाच मिनिंग सांगितलं, अवे. क्रोमोझोम्स अवे, सेपरेट होतात, एकमेकापासून लांब जातात, लांब जाणे, अवे. ओके, इन दॅट फर्स्ट पॉइंट इज सेंट्रिओमर स्प्लिट. त्याचे जे सेंट्रिओमर्स स्प्लिट होतात म्हणजे एकाचे 2 म्हणतो ना आपण, तसं सेंट्रिओमर स्प्लिट होणे, 2 होणे, स्प्लिट. अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड कळतं तुम्हाला. क्रोमोझोमचे जे 4 आर्म्स होते त्यातले 2 आर्म्स सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. सेंट्रिओमर सेपरेट झाला, त्याच्याच बरोबर क्रोमोझोमचे सिस्टर क्रोमॅटिड सुद्धा काय होतात, सेपरेट होतात. आणि मग काय होणार, दे आर पुल्ड अपार्ट फ्रॉम ईच अदर विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. एकमेकापासून पुल झालेले टू द अपोजिट पोलला ते पुल होतात with the help of spindle fibers. And third one, separated sister chromatids are called as daughter chromosomes. त्याला daughter chromosomes म्हणायचंय. सिंपल. नेक्स्ट तुम्हाला आणखी काय दिसतं डायग्राम मध्ये, क्रोमोझोम being pulled appear like a bunch of banana. जसं केळीचा बंच आपण 1 डझन 2 डझन असा एका बंच मध्ये ठेवतो ना, तसं ते दिसतं. लुक लाईक अ बंच ऑफ बनाना. आणि लास्ट पॉइंट, इन दिस वे each set of chromosome reach at 2 opposite pole of the cell. Simple. Next, telophase. T, 2 न्यूक्लियस. याच्यामध्ये 2 न्यूक्लियस फॉर्म होतात. मग ते कसे फॉर्म होतात डायग्राम मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस तर दिसतात. आणि प्रोफेजच्या अगोदर तुम्हाला जी डायग्राम दाखवलं होतं तशी डायग्राम हळूहळू स्टार्ट होते. म्हणजे प्रोफेजचे अपोजिट पॉइंट आहे. प्रोफेज जे बघितलं त्याच्या अपोजिट इथे होतं. काय होतं, इन द फर्स्ट पॉइंट द थिकेंड क्रोमोझोम्स डिकंडेन्स. जो थिक होता क्रोमोझोम्स तो डिकंडेन्स व्हायला स्टार्ट होतो. सेकंड पॉइंट, ड्यू टू कंडेन्सेशन, जो क्रोमोझोम्स होता अगोदर थिक होता तो थिन व्हायला स्टार्ट होतो. अँड थ्रेड लाईक सुद्धा दिसायला स्टार्ट होतं. हा सेकंड पॉइंट, ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक अँड थिन. आता आणि ते परत इनविजिबल सुद्धा होतात, परत दिसणार नाही काही वेळानंतर.
आणि नेक्स्ट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस. त्याच्यामध्ये काय झालं होतं, स्टार्ट टू डिसअपियर झालं होतं. इथं काय होतं, अपीयर अगेन. न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट अपीयर अगेन. अपीयर परत आपल्याला दिसायला स्टार्ट होता. कशामध्ये, एनाफेज मध्ये. नेक्स्ट वन, टू डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म इन एनाफेज. मिनिंग सांगितलेले two daughter nuclei are formed in this cell. And last one, spindle fiber completely lost. त्याच्यामध्ये स्पिंडल फायबर सुद्धा आपल्याला दिसत नाही, कम्प्लिटली लॉस्ट होतो. लाईक दिस आपले 4 स्टेप ऑफ कॅरिओकायनेसिस आर कम्प्लिटेड. इथं 4 स्टेप्स कम्प्लीट झालेले कशाचे, कॅरिओकायनेसिस. लास्ट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, लास्ट वन आहे मायटोसिसचा लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझमलाच आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस. तर सायटोकायनेसिस मध्ये सिंपल पॉइंट आहेत. काय पॉइंट आहेत सायटोकायनेसिसचे, सायटोकायनेसिस मध्ये अ नॉच इज फॉर्म. डायग्राम मध्ये बघितलंय, नॉच म्हणजे छोटंसं असं मध्ये जसं डिगिंग करतो आपण खोदल्यासारखा नॉच फॉर्म होतो मिडल ऑफ द सेल. सेलच्या मिडल मध्ये एक नॉच फॉर्म होतो आणि तो नॉच परत डीप 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 जायला स्टार्ट होतो. अशा पद्धतीनं ते 1 सेलचे 2 सेल्स होतात, सायटोप्लाझम डिवाइड होतं. लाईक दिस सायटोकायनेसिस ऑल्सो कम्प्लिटेड. सिंपल आहे. मायटोसिस इज अ व्हेरी सिंपल मेथड. मायटोसिस आहे. आणि जो मियोसिस सेकंड, मियोसिसचा आपण ऑलरेडी ते डिफरन्स बघितलेले, सांगितलेले तुम्हाला मायटोसिस आणि मियोसिस मधला डिफरन्स. त्याचा डिफरन्स जर तुम्हाला पाहिजे असेल मियोसिसचं एक्सप्लेनेशन याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलेले. अशा पद्धतीने आपला लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 लेसन कंप्लीट झालेलं आहे. कीप वॉचिंग.